कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान. पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने लोकमान्य टिळक चौक कर्जत येथे दिनांक 25 जून 2026 रोजी कार्यालयीन कामकाज वेळेमध्ये साखळी उपोषण आपण सुरू केलेलं आहे. आणि त्या साखळी उपोषण दरम्यान आपल्या विविध मागण्या 4 विभागाकडे होत्या. त्यापैकी पहिली मागणी आपण जी केली होती ती कर्जत उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांच्या मनमानी कारभार आणि गैरकारभारा विरोधात केली होती आणि त्या मागणीला यश आलेलं आहे. या कर्जत तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षक यांची आता बदली झालेली आहे आणि त्यांची फेर चौकशी सुरू झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही उपोषण स्थगित केलेलं आहे. आणि दुसरं जे आम्ही उपोषण घेतलं होतं ते जे घेतलेलं आहे ते आज रोजी सुरू आहे. ते कर्जत जलसंपदा पाटबंधारे उपविभाग अभियंता यांच्या विरोधात आहे आणि त्यांनी अद्याप आपली मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे आजही ते सुरू आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आम्ही उपोषण घेतलेलं आहे ते उपोषण कर्जत तालुक्याचे जे उपअभियंता उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही आदिवासी खातेदारांच्या 1966 कलम 6 अंतर्गत जमिनी ज्या त्यांना प्राप्त झालेल्या आहेत त्या जमिनी काही धनाढ्य व्यक्तींनी तहसीलदार अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर मार्गाने हस्तांतर केले आहेत. म्हणजे शासनाची पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीर मार्गाने हस्तांतर केले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कर्जतचे उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे की या जमिनी कर्जत तालुक्यातील सर्व खातेदारांच्या आदिवासी खात्या जमिनीची चौकशी करून अशा प्रकारच्या जर जमिनी हस्तांतरण झाल्या असतील तर त्या जमिनी एकतर सरकार जमा कराव्यात किंवा आदिवासी खातेदारांना परत कराव्यात त्याची आम्ही चौकशी मागितलेली आहे. परंतु उपविभागीय अधिकारी यांनी आमच्या उपोषणाच्या आज देखील आतापर्यंत दखल घेतलेली नाही. अशा प्रकारच्या आम्ही 4 विभागाच्या विरुद्ध इथे उपोषण करत आहोत आणि 4 पैकी फक्त उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांच्या बाबतीमध्ये उपोषण यशस्वी झालेले आहे. आमची ती मागणी पूर्ण झालेली आहे. परंतु उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांच्या आणि पाटबंधारे विभाग यांच्या विरोधात आम्ही जी मागणी केली आणि नगर परिषदेच्या मनमानी कारभाराची आणि अनेक समस्या सोडवण्यासाठी जे आम्ही मागणी केली ते तिन्ही विभागाने आमची आज 21 दिवस उपोषणाला झालेले आहेत. जे साखळी उपोषण आम्ही सुरू केले ते 25 जून 2026 पासून ते आज 16 जुलै 2026 पर्यंत आमचं कंटिन्यू उपोषण साखळी उपोषण सुरू आहे आणि आज 21 दिवस पूर्ण झालेले आहेत. परंतु त्या तिन्ही विभागाने आमच्या उपोषण दखल घेतली नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे आम्ही आता हे उपोषणाची रूपांतर अन्नत्याग प्राणांतिक उपोषणात करत आहोत. आणि जर आमच्या अन्नत्याग प्राणांतिक उपोषणाची दखल घेऊन सुद्धा आमची मागणी जर यांनी पूर्ण केली नाही तर आम्ही कोणत्याही क्षणी नदीपात्रामध्ये जलसमाधी घेऊन आत्महत्या आंदोलन सुरू करणार आहोत. आणि त्या संदर्भातील आम्ही निवेदन उद्या म्हणजे संबंधित विभागाचे सर्व महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व संबंधित विभागीय अधिकारी यांना आम्ही उद्या पत्रव्यवहार करणार आहोत आणि सोमवारपासून याच ठिकाणी अन्नत्याग प्राणांतिक उपोषण सुरू करणार आहोत. त्याची सर्व संबंधित विभागीय अधिकारी आणि कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक धार्मिक सर्व संघटनांनी नोंद घेऊन आमच्या उपोषणाला पाठिंबा देणे उपोषण यशस्वी करण्यास सहकार्य करावे. धन्यवाद.